नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। आज आपण अशी एक चटणी बनवणार आहोत जी तुमच्या इडलीचा स्वाद किंवा डोशांचा, उत्तप्पे किंवा पराठ्यांचा स्वाद 10 पटीने वाढवेल। ही चटणी बनवायला खूप सोपी आहे। चला तर मग आपण सुरू करूयात। सगळ्यात आधी आपण पाहूया चटणीसाठी काय काय साहित्य लागेल ते। आपण एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 लसूण पाकळ्या घ्यायच्या, कोथिंबीर घेतलेली आहे, फोडणीसाठी आपण कढीपत्ता घेणार आहोत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, फोडणीसाठी आपण अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत, त्यानंतर आपण साखर घेतलेली आहे पाव चमचा, चवीप्रमाणे मीठ, डाळव आहे हे 2 टेबलस्पून मोठे, त्याला तुम्ही फुटाण्यांची डाळ पण म्हणू शकता। हे ओलं खोबऱ्याचे काप आहेत। चला तर आपण हे आता ओलं खोबरं मिक्सरला वाटून घेऊयात। सगळं हे आता मिक्सरला आपण एकदम वाटणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं आपण आता ओलं खोबरं घालूया। ओलं खोबरंच वापरायचं शक्यतो, कारण की त्याचा स्वाद जो आहे ना तो खूप छान लागतो। आता आपण ही जी मोहरी आणि कढीपत्ता जो आहे ना तो आपण तडक्यासाठी घेणार आहोत, तर ते बाजूला ठेवून देऊयात। बघा हे तडक्यासाठी आहे। त्यामध्ये आपण आता अद्रकचा तुकडा घालणार आहोत, लसूण पाकळ्या घालणार आहोत, त्यानंतर हे डाळव आहे ते घालूया त्यामध्ये, चवीप्रमाणे आपण मीठ घालूयात, थोडीशी आपण त्यामध्ये साखर पण घालणार आहोत। आता या मिरच्या थोड्या कट करून घेऊयात, मिरच्या पण घालूया त्यामध्ये, त्यानंतर कोथिंबीर घालूयात आणि ह्याची छान अशी मिक्सरला आता आपण हे बारीक पेस्ट करून घेणार आहोत। बघा मिक्सरला आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया छान। बघा अशा प्रकारे आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे। ही चटणी आपण छान अशी वाटून घेतली। आता तडक्यासाठी आपण बघा एक लाल मिरची घेणार आहोत, कढीपत्ता आणि मोहरी घेणार आहोत। तर आपण तडका पॅन आहे ना तो गरम करायला ठेवूया, त्यामध्ये आपण तेल घालूया, तेल छान गरम होऊ द्यायचं। आणि ही जी फोडणी आहे ना किंवा हा जो तडका आहे ना हा कडक झाला पाहिजे, तरच त्या चटणीमध्ये तो पूर्ण त्याचा तडका आहे ना तो उतरला पाहिजे, तर चटणी ही खूप स्वादिष्ट लागते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। बघा तेल गरम झालं ना तर त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी ही जी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत आपण। कढीपत्ता ही चांगला तेलामध्ये आहे ना असा क्रिस्पी करून घ्यायचा। त्यानंतर आपण ही लाल मिरची घालणार आहोत, आता आपल्या चटणीवरती आपण ही जो तडका केलेला आहे ना तो हा तडका आपण त्या चटणीवरती घालूयात। कशी वाटली रेसिपी? तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा। अशाच नवनवीन सोप्या स्वादिष्ट हेल्दी
रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। चला तर मंडळी, खात राहा, आनंदी राहा। धन्यवाद।